श्री मात्रे नमः. श्री अनघा दत्तात्रेयाय नमः. श्री अनघा अष्टमी व्रत उद्यापन कसे करावे. तर बऱ्याच जणांना खूप काही प्रश्न आहेत की व्रत उद्यापन कसे करावे. तर हे व्रत जे आहे मार्गशीर्ष अष्टमीला आपल्याला उद्यापन करायचं असतं. ज्यांनी 1 मंडल किंवा 2 मंडल किंवा 3 मंडल केले असेल त्यांनी व्रत उद्यापन करू शकतात. जर आपला मंडल जर पूर्ण नसेल, जर आपण श्रावण महिन्यामध्ये चालू केला असेल किंवा चैत्र महिन्यामध्ये जर चालू केलं असेल तर आपलं 1 मंडल पूर्ण होत नाही. तर आपल्याला लागणारं साहित्य बघा, आपल्याला 10 ब्लाऊज पीस लागणार आहेत. त्यानंतर सौभाग्य वाहिण्याचं सामान लागणार आहे, जे मंगळसूत्र, बांगड्या, जोडवे जे असतील ते पण. तर असं तयारी करून ठेवायची, खड करून घ्यायचं. आपल्याला मुख्य आपल्याला त्या दिवशी सिद्धींची पूजा मांडायची असते. तर आपल्याला पुस्तकामध्ये सुद्धा दिले व्रत उद्यापन कसं करावं. आपल्याला 10 तांबे लागतील, 2 आपल्याला मुख्य कलश लागतील अनघा दत्तांसाठी. तुम्ही बऱ्याचशा जणांचे प्रश्न आहेत की दादा आम्ही अशी पूजा करत नाही, आम्ही दुसरी पूजा करतो. म्हणजे तुम्ही कलशावरती अनघा दत्तांची मूर्ती मांडून करता. पूजा दोन्ही योग्यच आहे. तुम्ही पुस्तकाच्या आधारे जी पूजा करताय ना ती योग्यच आहे, त्याप्रमाणेच करा. त्यामध्ये व्रत उद्यापन सुद्धा दिलेलं आहे, काही पोथ्यांमध्ये दिलेले, काही मध्ये नाहीये. जर तुम्हाला पुढच्या वेळी जर व्रत उद्यापन करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी पण संपर्क साधू शकता. काही जर तुम्हाला अनघाष्टमीबद्दल प्रश्न असतील तर तेही विचारा. त्यानंतर तुम्हाला 10 नारळ लागणार आहेत. या पूजेमध्ये व्रत उद्यापनाबद्दल 10 संख्या लागणार आहे. माझी अशी इच्छा पण आहे की ज्यांनी मला विचारून हे व्रत केले त्यांनी मला त्या दिवशी त्यांनी जे व्रत केले ते कोलॅबरेशन करावं आणि आपली पूजा कशी झाली ती मला सांगावी. श्री अनघा दत्तात्रेय नमः. आणखीन व्हिडिओ अपलोड होतील.